त्या बॉक्स मध्ये काय आहे? हो ताई, तुम्ही काळजी कशाला करतायत? एक से एक छान साड्या आणल्यात मी. म्हणजे बघा, गडवाल, बनारसी, कांचीपुरम, पटोला, पैठणी सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे. नीलांबरी, हा काय सगळा प्रकार आहे? कोणाचं लग्न आहे घरात आणि या साडीवाल्यानं कशाला बोलवलंय? पप्पा, लग्न नाही, त्यापेक्षा मोठा सोहळा आहे. आता जनसेवा पक्षाचे अधिकृत उमेदवार मी झाली आहे ना. हे बघा, आतापर्यंत ना सगळ्या पोस्टरवर एक तर तुमचा फोटो असायचा, नाहीतर सिद्धूचा फोटो असायचा. मग आता सासवड मधल्या लोकांना कळायला पाहिजे ना की त्यांच्या निवडणुकीला कोण उभा राहिलंय, कोण त्यांचा उमेदवार आहे. मग माझे फोटो नको का काढायला, माझा प्रचार नको का करायला, म्हणून मी साड्या खरेदी करतेय. संपत काय रे, प्रचाराच्या सुरुवातीची ही पद्धत तर मी नवीनच बघितली बाबा. ए नीलांबरी, तुझ्या प्रचाराचं काय करायचं, कसं करायचं हे तू नाही, संपत आणि सिद्धिराज बघतील. तुला यात लक्ष घालायची काही गरज नाही, समजलं? हो, आई म्हणते ते बरोबर आहे. तुझ्या प्रचाराचं संपूर्ण नियोजन मी बघणार आहे, समजलं? पप्पा, तुमच्या प्रचाराची पद्धत जुनी झाली. आता महिला मतदारांचं मन जिंकायचं असेल ना तर अशाच नवनवीन महागड्या साड्या नेसायला पाहिजेत. नीलांबरी, काय बोलतेस, कोणाशी बोलतेस कळतंय का तुला? आम्ही सगळ्यांनी मिळूनच तुला उमेदवारी दिली ना, आणि तू आम्हाला सुनावतेस? नीलांबरी, अगं तुला उमेदवारी मिळाल्यानंतर आई आणि पप्पांकडून जरा माहिती घ्यायला हवी होती. पप्पांनी तुला अगदीच गाईड केलं असतं. तू थेट यांना घेऊन आलीस. दादा, आम्हाला नको आहेत तुमच्या साड्या. जातो चल. ओ जा, काय जा? ओ दादा, थांबव तुम्ही. अरे मी सांगतोय ना, जा. तुम्ही निघा. ओ दादा, तुम्ही थांबाव, मी बोलवले ना त्यांना. प्रचाराच्या निमित्ताने बायको 4 बायका विसरणार, दारोदारी जाणार, तर 4 साड्या घेते तर त्यात काय चुकलं माझं? मला वाटतंय बरोबर बोलतायत ना नीलांबरी वहिनी. म्हणजे स्वतःला सगळ्यांसमोर प्रेझेंट करण्यासाठी त्यांना जर का असं काही करायचंय तर काय चूक आहे त्यांचं? दादा, तुम्ही ना एकदम एकदम महागडी साडी दाखवा मला. हा, ती साडी बघू बरं. ती आवडली मला. बघू. ताई, साडी तशी फार छान आहे, पण तुमच्यावर तेवढी शोभून नाही दिसणार. या ताई आहेत ना इकडे, यांच्यावर फार छान दिसेल ती. तर तुम्ही मला सांगणार कुठली साडी चांगली दिसणार नाही? तुम्हाला कोणी विचारलंय का? ताई, मला माफ करा, पण बघा ना, हा रंग फार भडक आहे. आता इतकी वर्ष साड्या विकतोय म्हटल्यावर नजर तयार झाली आपली. मी माझ्यासाठी बोलवले तुम्हाला. निवडणुकीला मी उभी राहणार आहे. तुम्ही दुसऱ्यांसाठी काय साड्या दाखवताय? तर ताई, चिडल्यात तुम्ही. म्हणजे राजकारणाला तेवढं मला काही कळत नाही, पण साड्यांमधलं कळतं ना, म्हणून मग मी बोललो. वैदीने आता दोन्ही मधलं काही कळत नाही. नाही, मला हीच साडी हवी. द्या इकडे. हो ताई, तुम्ही काळजी कशाला करताय? तुम्हाला दाखवतो ना मी साड्या, तुम्हाला शोभतील अशा. एक से एक साड्या आहेत आपल्याकडे. मला हीच साडी पाहिजे. आजी, निलांबरी गाडी पाटलांचा विजय असो. दादा, ही साडी फायनल करा आणि अजून साड्या दाखवा. दादा, ती खालची ती साडी दाखवा. ही देवा, आजी छान. दादा, एक काम करा, ही पण साडी ठेवा आणि अशाच 3 साड्या काढा. हा, भारी. दादा, आणि ह्या सगळ्या साड्यांचं बिल मात्र ना पप्पा देतील.
पप्पा चालेल ना? हा मी आलेच. निवडणूक म्हणजे इतकी मोठी जबाबदारी आहे ना, या गोष्टी जाणीवच नाही पण आजी असं एकाच दिवसात सगळं काही कसं जमेल मला? आणि तुम्ही सगळ्यांनी न सांगता माझी परीक्षा घेतली. मग कधी घ्यायची सांगा तुम्ही? अपॉइंटमेंट द्या, मला त्यानुसार घेतो. काय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मिरवायची फार हौस आहे ना तुम्हाला? वहिनी, खरोखर जेव्हा कधी पत्रकार गाठतील तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं काय होतं ते. स्वतः बरोबर ना पक्षाची सुद्धा लाज घालवाल तुम्ही. पण मला थोडा वेळ तरी द्या. निलांबरी गाडे पाटील कोण आहे हे समाजाला, पत्रकारांना कळावं यासाठी मी माझी इमेज बिल्ड करण्याचा प्रयत्न करते. नीलांबरी वहिनी, अहो अशी इमेज नाही बिल्ड करतायत. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात लोकांशी संपर्क करावा लागेल, त्यांच्याशी संवाद साधायला लागेल, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला लागतील, ते धडाडीनं सगळ्यांसमोर मांडायला लागतील. तेव्हा कुठे तुमची स्वतःची ओळख तयार होईल ना. भावना अगदी बरोबर बोलतेस तू. ते सगळं तू सांगण्याची गरज नाहीये. मी तुला तुझा सल्ला मागितलेला नाहीये. मला माझे स्वतंत्र विचार आहेत. तेव्हा काय करायचं आणि काय नाही ते मी माझं बघून घेईन. नाही नीलांबरी, हा जो घडला प्रकार बघून मला माझा निर्णय बदलायचा विचार करावा लागला.